नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. छत्रपती उदयनराजे महाराज खासदार आहेत. जेव्हा बोलतात तेव्हा असं काही बोलतात की समोरचा पक्ष बघत नाही, विरोधक बघत नाहीत, सत्ताधारी पक्ष बघत नाहीत आणि सरकारही बघत नाहीत. आजही त्यांना काही सांगायचं आहे. निमित्त आहे मराठा आरक्षणाला जी सुप्रीम कोर्टाकडनं तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे, त्यावरून मराठा समाज नाराज झालेला आहे. छत्रपती उदयनराजे महाराज सुद्धा नाराज आहेत. आपल्या सोबत या क्षणी सातारहून खुद्द उदयनराजे महाराज आहेत. उदयनराजे, मी जसं आधी म्हणालोय की मराठा आरक्षणानंतर एक दिलासा मराठा समाजाला मिळाला होता. मुलं खास करून जी होतकरू मुलं आहेत त्यांना शिक्षणात चांगली संधी मिळत होती, नोकरीत चांगली संधी मिळाली 1-2 वर्ष. अचानक सुप्रीम कोर्टाकडनं आता तात्पुरती स्थगिती आली. सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला, पण राज्य सरकार कमी पडलं अशी ओरड होतोय. तुमचं म्हणणं काय? हे बघा, कोण कमी पडलं कोण जास्त झालं त्याच्याची त्या बाबतीत चर्चा करण्यापेक्षा एवढंच तुम्हाला आपल्याला सांगतो की जे घडलं ते चुकीचं घडलं. तुम्ही जर ह्या समाजाला, ही मराठा समाजात जन्माला आलो किंवा बाकीचे आले, ही काय त्यांची चूक नाही. आपण ठरून येत नसतो कुठल्या कोणाच्या पोटी आपण जन्माला येतो, पण त्या व्यक्तीला जर न्याय मिळाला नाही तर मग उद्रेक होणारच ना. उदयनराजे, पुन्हा तोच प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा लढायची की वटहुकूम काढायचा की आणखीन कुठली रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची, याविषयी संभ्रम निर्माण झालाय. राज्य सरकार निर्णय घेत आहे. राज्य सरकारकडून तुमच्याशी विचारविनिमय करण्याचा काही प्रयत्न झाला? यांच्याशी काय विचार विनिमय करायचा मला सांगा ना. कोणाशी विचार करायचा आणि विचार विनिमय कोणाशी करायचं आणि का करायचं? काय संबंध काय या लोकांशी? राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, त्यांना कळत नाही का ते आता अजून सुद्धा बोळ्याने दूध पितात का काय? त्यांना कळायला नाही पाहिजे? जर उद्रेक झाला तर सामोरे कोण जावं लागणार आणि ते होणारच. त्याच्याशी काय बोलायचं? प्रत्येक ठिकाणी राजकारण ते गजकरण झाल्यासारखं झालंय. तुम्हाला असं वाटतंय की राजकारणाच्या बळी म्हणजे मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती आहे? त्या तपशिलात मला जायचं नाही. काही मी कधी राजकारण आयुष्यात कधी केलं नाही आणि कधी करणार पण नाही. पण ते झालं ते चुकीचं झालं आणि हे होता कामा नाही. आणि कोण ऐकणार? माझं तरी काय कोण ऐकणार? तुमचं माझं कोण ऐकणार मला सांगा. अन्याय होत असेल तर त्याला ऍक्शन रिॲक्शन होणारच ना. काय त्याला काय आपण काय करू शकतो? मी किती लोकांना सांगणार आणि कोण ऐकणार माझं? आज त्यांच्या सुद्धा कुटुंबावरती जे अन्याय होत असेल तर कोण ऐकणार? तर थोडंसं अंतःकरणातनं प्रत्येकाने जर मन हार्ट राहिला असेल ना तर त्या हार्टमधनं त्यांनी विचार करून निर्णय घेतला पाहिजे. कुठलं कोर्ट आणि काय कुठलं कोर्ट? अवमान करत नाही कोर्टाचं, पण ते सुद्धा माणसं आहेत ना. जज बिज कोण असतील ते त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे ना. असं काय करत? उदयनराजे महाराज, विनायक मेटे असतील किंवा तुमचे माढाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील, यांनी तर मागणी केली आहे की उदयनराजे महाराजांनी पुढे व्हावं, त्यांच्या नेतृत्वात हा आरक्षणाचा लढा लढावा, सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांना पुढे करावं. कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहात. तुमचा तो मान आहे. तुम्ही लीड केलं पाहिजे, तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे असा आग्रह होतो. अहो ठीक आहे, विनायक मेटे असतील किंवा रणजित असेल माझा मित्र, पण मला एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगितल्या पाहिजे? का लोकांना कळत नाही?
आज सगळे सज्ञान झालं ना तुम्ही. आज तुमचे नातवंड मुलं झाले, मुलांना आता नातवंड झाले, आणि तुम्हाला कळतच नसेल तर मी तर काय करू. आणि मला कोणाशी चर्चा करायची, मला हुजत घालायची किंवा ह्याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही. जेव्हा व्हायचं ते होऊन जाऊ दे, लोकच बघतील आता या सगळ्यांकडं. उदयनराजे, केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे, म्हणजे केंद्र सरकार हे मोदी सरकार आहे भाजपचं. भाजपच्या सरकारनं 102वी घटना दुरुस्ती, 103वी घटना दुरुस्ती किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण जेव्हा जी घटना दुरुस्ती झाली तेव्हा पुढाकार घेतला. केंद्र सरकारनं जर का यात लक्ष घातलं आणि तुम्ही भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह धरला तर मार्ग निघू शकतो असंही अनेकांना वाटतंय. बघू आता काय. आणि पहिलं म्हणजे माझी बांधिलकी लोकांशी आहे. पक्षपेक्षा मी कधी बघितला नाही, कुठल्या पण असू दे. वेळ प्रसंगी राजीनामा द्यायचा झाला, आज सुद्धा आत्ता लगेच देऊन टाकेन. त्यामुळे कोणी असं मिजाशीच राहू नये की हे ते, कारण की माझं कोण ऐकणार नाही. राजे, तुम्ही भाजपचे खासदार आहात, तुम्ही विसरता आहात. आणि भाजपचं केंद्रात सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाखातर तुम्ही राज्यसभेचे भाजपचे खासदार झालात. मग काय उपकार झाले का माझ्यावरती? कोणी उपकार कोणावरती करत नसतं. देऊन टाकतो ना राजीनामा, काय फरक पडतोय. मी इश्यू बेस्ड माझं सगळं असतं, कुठलंही असू दे. आणि जे माझ्या मनाला पटत नाही ते मी आजपर्यंत केलं नाही आणि कधी करणार पण नाही, कोणी पण असू दे. मराठा आरक्षण टिकलंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत टिकलं पाहिजे, हीच भूमिका आहे शेवटपर्यंत. अहो, प्रत्येकाला तुम्ही आरक्षण दिले तर मराठ्यांनी काय असं काय चूक केली? का त्यांना तुम्ही देत नाही? प्रत्येक वेळेस ही कमिटी ते, मग ते संसदेत तो प्रश्न मांडायचा, हे नाही बोलायचं. कोण ऐकायच्या मानसिकतेत नाही येत. आणि काय ऐकायचं पाहिजे? माझं तर म्हणणं आहे ना की असा अन्याय जर होत असेल तर लोक, माझं सोडून द्या, तुमचं सोडून द्या, कुठलंही शासन कोणाचं पण असलं, कोणाचंच ऐकणार नाही. ठीक आहे सर. बघा, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा विषय झाला की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे किंवा नाही. त्याच वेळी त्यांना विचारा की मग माझं ऐका, एक मिनिट ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाचे जे आता ते बघत असतील, मला लाईव्ह आहे म्हणून, पण त्यांनी सुद्धा अंतःकरणातनं एक मनापासून सगळ्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. एक माणूस म्हणून, एक बाय हार्ट मी सांगतो, ते सगळ्या म्हणजे वयाने मायापेक्षा सगळे मोठे आहेत. मी काय त्यांना उपदेश करू शकत नाही, पण खरं सांगतो त्यांनी विचार केला पाहिजे की आपण जे करतोय ते योग्य करतोय का नाही. का उगीच पेन घ्यायचं आणि नुसतं सह्या करायचे आणि हे करायचं, डझंट हॅपन दॅट वे. विरोधी याचिकाकर्त्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाजामध्येच जास्त आमदार आहेत, मराठा समाजाचे जास्त खासदार आहेत, मराठा समाजाचेच जे संस्थानिक आहेत त्यांचे साखर कारखाने आहेत, मराठा समाजाचे जास्त सहकार महर्षी आहेत. हा समाज सदन आहे, वतनदार समाज आहे. त्यामुळे हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि कदाचित त्यांचं हे सुप्रीम कोर्टानं ऐकलंय की काय, म्हणून ही तात्पुरती स्थगिती आली आहे असं अनेकांना वाटतंय. नाही, ऐका, एक लक्षात आहे. ग्राउंड रियालिटी तुम्ही ग्राउंड रियालिटी जर बघितली, भांगड्याला कोण जातं बघा ना शेतात, काय परिस्थिती आहे ते तरी बघाल का नाही?
सगळं काय तुम्ही मीडियाच्या ह्याच्यातनं किंवा ह्याच्यातनं तुम्ही त्याच्यावरती तुम्ही तुमचं मत म्हणजे निर्माण करणार का? तुम्ही जाणार तिथं वस्तुस्थिती बघणार काय लोकांना खायला अन्न राहिलं नाही मराठा समाजातलं, काय करायचं त्यांनी? लग्न होत नाही मुलींचे पैशापोटी, पैसेच नाही, आणि तुम्ही म्हणता मराठा समाज सदन आहे. बघा ना, तुम्ही विचारपूस करा. आता मी काय बोलू होतं, सगळ्यांना माहित आहे. आणि त्यांना सांगणे इतपत ते काय एवढं काय दूध खुळे नाही, त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना. उदयनराजे, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सोमवारी कदाचित दिल्लीला जाल. दिल्लीत गेल्यावरती पंतप्रधान असतील किंवा इतर मंत्री असतील, कायदा मंत्री असतील, त्यांना भेटू शकता. हा प्रश्न तिथे तुम्ही नेऊ शकता. काय संबंध नाही कोणाला भेटायचं. हा अंतःकरणातला प्रश्न आहे. ह्याच्यावरची चर्चाच होतं कामा नाही. हे झालंच पाहिजे. नाही झालं तर बघू मग काय करायचं ते. मराठा समाजामध्ये खास करून जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये जी नाराजी आहे ते रस्त्यावरती उतरतायत. जे रस्त्यावरती उतरतायत त्यांना असं वाटतं की मराठा आरक्षण टिकू शकलं असतं, पण सरकार कमी पडलं, मग ते केंद्रातलं असू दे किंवा राज्यातलं असू दे. अशा वेळी मराठा समाजाला तुम्ही काय सांगाल? जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. शेवटी ह्या लोकांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जर तुम्हाला निवडून दिलं ज्या लोकांनी, आणि तुम्ही ज्या पदावरती आहात, लोकशाहीतल्या तुम्ही राजे आहात, आणि त्या पद्धतीने तुम्ही वागला नाही तर ते पायधुळी तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही. मग ते लॉ ऑफ द जंगल म्हणतो ना, तसं होणार. कोणी कोणाला थांबवायचं? मी तर काय थांबवू शकणार नाही. उदयनराजे, तुम्ही खासदार आहात भाजपचे, राज्यसभेचे. राज्यसभेमध्येच शिवसेनेचे खासदार संजय राऊत असतील किंवा काँग्रेसचे खासदार असतील राजीव सातव, त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. तुम्ही संसदेमध्ये जाऊन राज्यसभेत हा प्रश्न उचलणार नाही का? मी लोकांच्या दरबारात जातो. राज्यसभा, लोकसभा ही निर्माण कोणी केली? कॉन्स्टिट्यूशन जे आहे, प्रिएम्बल असेल ते काय, लोकांचे फंडामेंटल राईट्स जर त्यांना जर मिळत नसतील तर काय ह्यांच्याशी काय बोलायचं? आणि ते कोण सांगणार? लोकांनी सांगून दे ना, मग कळेल ह्यांना सगळ्यांना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेकांशी चर्चा केलेली आहे. अगदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत येऊ दिलं, नंतर त्यांच्याशी चर्चा केली. तुम्हाला एखाद दुसरा फोन तरी आला का विचार विनिमयासाठी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर? नाही, मी मला हे सगळे, हे बघा, उद्धव असतील किंवा देवेंद्र असतील, हे सगळे जवळचे मित्र जरी असले, माझी बांधिलकी तत्वाशी आहे. त्यात मी फरकत कधी घेत नाही. कोणी पण असू दे, माझ्या कुटुंबातला माझा मुलगा जरी असला तरी जे मला पटत नाही मी ते करत नाही. कोणी पण असू दे. यांच्याची काय चर्चा करायची? आणि ह्याच्यावर चर्चा होताच कामा नाही. का चर्चा? प्रत्येक गोष्टीत चर्चा 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 झाले की आता. काल जे तरुण होते आज म्हातारे झाले, काळ्याचे पांढरे झाले. किती चर्चा करायची? आणि कोणाशी करायची आणि का करायची? काय संबंध आहे? मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती आहे. जर का तात्काळ ते पुन्हा स्थगिती उठवून मराठा आरक्षण लागू करायचं असेल तर काही पर्याय समोर येत आहेत. तुम्ही काही पर्याय शोधलाय का? तुमच्याकडे काही पर्यायाची माहिती आली आहे का की जेणेकरून तुम्ही राज्य सरकारला हे सांगू शकाल की बाबा तुम्ही वटहुकूम काढा, पर्याय बिर्याय काय नाही, एखादी पिटिशन दाखल करा? मला बाकीचा माहित नाही. नाही पर्याय, पिटिशन गेलं खड्ड्यात. कुठला पर्याय बिर्याय? बस झालं पर्याय बिर्याय. हे पर्यायाच्या नावाखाली तर आता एवढे वर्ष गेले, किती वर्ष गेले बघा ना.
आणि जे तेव्हा जाणकार होते ना स्वतःला, ते समजतात की आपण हे ते एवढं विचारवंत आहेत, मग का केलं नाही त्यांनी? हे पर्याय बिर्या काय मी मानत नाही. आणि सगळ्यांना सांगतो, कोणी अन्याय होत असेल तर मी आहेच, मी कुठं जात नाही. मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळालेली आहे ती लवकर उठली पाहिजे. एवढंच नाही तर मराठा समाजाला त्यांचं सांगणंही हेच आहे की तुम्हाला जे मनात येईल ते करा. त्यांच्याकडं कुठला पर्याय दिसत नाही, पण त्यांचा त्रागा दिसतोय. त्यांना हे कुठेतरी लागलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं, त्याला स्थगिती मिळालेली आहे. ते चिडले आहेत, पण त्यांना नीट सांगता येत नाही, व्यक्त होता येत नाहीये, रोडमॅप देता येत नाहीये. ते स्वतः भाजपचे खासदार आहेत, ते केंद्र सरकारला काही सांगू शकतात, राज्य सरकारला काही सांगू शकतात, पण त्यांना कुणाशीच चर्चा करायची नाही. प्रश्न असा आहे की दुसरे त्यांच्यापर्यंत जर का चर्चा करायला, विचारविनिमय करायला येत असतील तर ते तरी त्यांना भेटतात का, त्यांच्याशी चर्चा करतात का? इथून सगळं काही आहे. त्यामुळे आता उदयनराजेंच्या मनात काय आहे हे तरी आपल्याला ओळखता आलेलं नाही. फक्त ते एवढंच म्हणालेले आहेत, जर का निर्णय सरकारने घेतला नाही तर वेळ प्रसंगी आपण खासदारकीचा राजीनामा सुद्धा देऊ शकतो. बघायचंय उदयनराजे महाराज काय करतात ते. इथंच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.